हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. 11 तारखेला आपण सर्वजण मी आणि सन्माननीय उद्धव ठाकरे यांची संयुक्त जाहीर सभा शिवतीर्थावरती आहे. 11 तारखेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर सभा. संयुक्त सभेत ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार. फारच झालेला असेल तर घ्या, काय सोडू नका. काय घ्या ते मी सांगितलेलं नाही. मतदानाच्या दिवशी जे मिळेल ते घ्या म्हणत अजितदादांची प्रचार सभांमध्ये जोरदार फटकेबाजी. अजितदादांनी विनंती, मित्रपक्षावर बोलू नये अशी अपेक्षा. छोट्या कार्यकर्त्यावर असं बोलणं योग्य नाही, बावनकुळेंनी सुनावलं. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे पक्ष सरेंडर केल्याचं म्हणत संतोष धुरींचा मनसेला जय महाराष्ट्र, तर ठाकरेंच्या युतीत सर्वात जास्त नुकसान राज ठाकरेंचं होतंय, फडणवीसांचा टोला. काँग्रेसच्या काळात 33 खासदार बिनविरोध, तेव्हा लोकशाही जिवंत होती का? धुळ्यात 4 नगरसेवक बिनविरोध, तर लोकशाही धोक्यात आली. सभेतून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल. ऐरोलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भव्य रोड शो. नवी मुंबईवरून चकाचक, आतून मात्र अवस्था वाईट. झोपडपट्टी आणि गावठाणचा विकास करण्याचं आश्वासन. आणि अहिल्यानगरच्या उमरे गावात शनी शिंगणापूर रोडवर भीषण अपघात. अपघातात 4घांचा मृत्यू, तर 3घांची प्रकृती चिंताजनक. 12 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा पार पडली. भाषण सुरू होताच कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस आगे बढो अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी मी आणखी पुढे आलो तर स्टेजवरून खाली पडेन, घर की मुर्गी दाल बराबर मत समजो असं म्हणत सीएम फडणवीसांनी मिश्किल भाष्य केलं. दक्षिण पश्चिम नागपूर, अरे मी आगे बढ़लो तर पडून जाईल. आता थांब, शांत राहा. कुठे उभा आहे मी? जास्त आगे बढ़लो तर पडून जाईल ना, त्यामुळे शांत राहा बेटा. बस बस बस, शांत राहा. आता चल, भाषण ऐक माझं. हो ना, घर की मुर्गी दाल बराबर नका करू. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या सभेतून अजित पवार यांनी सूचक विधान केलंय. मागचं झालं गेलं, गंगेला मिळालं. आता आपण एकोप्यानं काम करायचंय. पवार साहेबांचं नेतृत्व म्हणजे पुढची दृष्टी असणारं नेतृत्व असं अजित पवार म्हटले. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालंय. इथं हिंजवडीला IT पार्क कोणी आणलं? आदरणीय पवार साहेबांनी आणलं. आम्ही यावेळेस तुतारीला आणि घड्याळाला बरोबर घेतलंय. आम्हाला वाद घालायचा नाही. मागचं झालं गेलं, गंगेला मिळालं. आता आपण सगळ्यांनी एकोप्याने काम करायचंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईतल्या पश्चिम उपनगरात मनसे आणि शिवसेनेच्या शाखांना भेटी दिल्या. आणि यावेळी मोठ्या संख्येनं मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं कार्यकर्ते मोठ्या संख्येनं तिथे सहभागी झाले होते. यावेळी खरं तर राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवर 11 तारखेला संयुक्त सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे. शिवसैनिक आणि मनसैनिकांना निमंत्रण देत त्यांनी मोठ्या संख्येनं शिवतीर्थावर जमण्याचं निमंत्रण दिलं. तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आलो. 11 तारखेला आपण सर्वजण मी आणि सन्माननीय उद्धव ठाकरे यांची संयुक्त जाहीर सभा शिवतीर्थावरती आहे. सभेला
आपण सर्वजण या म्हणजे याच आणि 16 तारखेला सर्वजण गुलाल उधळत. पुढची बातमी. ठाणे महापालिका निवडणुकीवर आधारित महायुतीमधील शिवसेना आणि भाजप पक्षाचा वचननामा जाहीर केला. यावेळेस जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, आमदार संजय केळकर, माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे आणि शिवसेना प्रदेश सचिव राम रेपाळे, प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की, प्रवक्ता सागर भदे आणि मीडिया संपर्क प्रमुख मनाली गायकवाड उपस्थित होत्या. ठाण्यातील विकास, रस्ते, मेट्रो, कोपरी पूल अशा अनेक दर्जेदार कामांमुळे ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमळ फुलेल असा विश्वास व्यक्त केला. ठाण्याचा विकास अधिक वेगवान करण्याचा भाजपचा प्रयत्न असून यासंदर्भातील मास्टर प्लॅन तयार असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. ठाणे एक अग्रणी शहर आहे. ठाणे राजकीयदृष्ट्या देखील अत्यंत महत्वाचं आणि संवेदनशील आहे आणि भौगोलिकदृष्ट्या पण अत्यंत केंद्रीभूत आहे. विकासनामा किंवा वचननामा हा ठाणे शहर भारतीय जनता पार्टीतर्फे काढण्यात आला आहे. विशेष करून सुजय पत्की, सागर भदे आणि मनाली गायकवाड तिघांनी याकरता विशेष कामगिरी केलेली आहे. त्यांना पण मी शुभेच्छा देतो. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे गटासमोर भाजप आणि शिंदे गटाचं आव्हान आहे आणि अशातच संभाजीनगरमध्ये प्रचारासाठी आलेल्या उदय सामंतांनी रशीद मामूंवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली. आपल्याकडे श्रीरामाचा बाण आहे तर उद्धव ठाकरेंकडे रशीद मामू आहेत असं सामंत यांनी म्हटलं. आपल्या शिवसेनेकडे प्रभू रामचंद्रांचा धनुष्यबाण आहे. आपल्या शिवसेनेकडे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे. आपल्या शिवसेनेकडे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विचार आहे. आपल्या शिवसेनेकडे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा संयम आहे आणि शिवसेना युतीकडे रशीद मामू आहे.